तू मी राक्षस आहे. मी या बाटलीत होतो. राक्षस 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 बापरे. मी का बोलतोय? मीच राक्षस आहे. आम्हा बघतो त्याच्याकडे. गेला वाटतं. बातमी उघडली काय राक्षस बाहेर आला ते मी तुम्हाला सांगितलं होतं. तुम्हाला माहितीये इथे एक राक्षस आहे. कुठे इथे? इथे नाही हळू इथे 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 अरे मीच राक्षस आहे. आम्हा बघतो का त्याच्याकडे. ये. बाबा बापरे गेला राक्षस तू राक्षस आहे. मासे भिकाऱ्यासारखे कपडे का घालून आला? यासाठी सांगितलं हे असे भिकाऱ्यासारखे कपडे घालून बाहेर जाऊ नको. कुत्री मागायला लागतील तुझ्या. तुम्हाला एक गोष्ट सांगतो. हा. लहानपणी मी लहान होतो. काय वेळ आहे. लहानपणी सगळंच लहान असतं. तसं नाही हो, जुनी गोष्ट सांगतोय. लहानपणी मी जेव्हा लहान होतो तेव्हा असंच मी एका रस्त्याने चाललो होतो. या चौकात मग तेव्हा एक कुत्रा माझ्या मागे लागलं होतो. मी असं पळत होतो. हो, पण असंच ते कुत्रा माझ्या मागे होतं. मी असंच पळत होतो. हे असंच कुत्रा माझ्या मागे होतं. तसंच मी कुत्रा खूप जोरात चावा घेतला हो माझा. कधी खूप आठवतं मला. कुत्रा तुला चावला? ठीक आहे. तो कुत्रा परत भेटला तर तू त्या कुत्र्याला चाव. बरोबर येऊन जाईल. बरं झालं. गोष्ट झाली. कुत्रा झाला, चावणं झालं. आता तरी खरं खरं सांग तू आहेस तरी कोण? सांगितलं ना मगाशी. कळत नाहीये का? हो, मी राक्षस आहे. मी एक बाटलीत होतो. चल थापा मारू नको. अरे बाटलीत ठेवायला राक्षस म्हणजे काय लिमलेटची गोळी आहे का? चल हाय. रस्त्यावर ठेवायचा विश्वास तर नको ठेवू. पण खरंच मी या बाटलीत होतो. एक अदृष्ट मंत्रीकडे मला त्यात कोंडलं होतं. दुष्ट मांत्रिकाने तुला त्यात कोंडलं होतं. हो, ते कशासाठी? त्याला कोणी मारू नये म्हणून त्याने त्याचा जीव त्याच्याच घरात तिला एका बाईकमध्ये ठेवला होता. आणि हे गुपित फक्त मलाच माहिती होतं. हे दुसरं तिसरं कुणाला कळू नये. त्यामुळे मला या बाटलीत तोडलं आणि नंतर नदीत सोडून दिलं रे. बापरे. पण मी काय म्हणतो या अशा भयंकर मांत्रिकाचा कुणी नाश नाही का करून टाकू शकत? करू शकता ना. हा. त्याला मारण्यासाठी मानसिकता शूर आणि धाडसी पाहिजे. माझ्या नाही, नुसती उंची असून काही उपयोग नाही. ताकद सुद्धा लागते. जे काही असेल ना तुम्ही मला या बाटलीतून बाहेर काढलं. आता मी तुमचं काही ऐकेल. म्हणजे तू तसला राक्षस आहे हल्लातीच्या नाटकासारखा पाहिजे ते आणून देणारा सांगितलेलं सर्व काम करणारा. 100% मी तसलाच राक्षस आहे. पण तू वाटत नाही राक्षसासारखा. आम्ही काय राक्षस बघितला नाही का? त्या हल्लातीच्या नाटकामध्ये कसा एक राक्षस होता. तो राक्षस एकदम होता अगडबंब होता असा. त्या मानाने तू तर एकदम छोटा दिसतोस. हो, तो माझा मामा होता. मामा हा. म्हणजे तुमचा घरचा व्यवसाय का राक्षसाचा? हो. बरं माझ्या आईची ती मामा मला दिसतो. बरं मीही तसा राक्षस झाला असतो. मग काय करू? तेव्हा मला या बाटलीत तोडलं ना हा. तो माझा मी आदमच राहिलो त्यामुळे. अच्छा बरं असू दे. बरं मला मी तर नाही, एक काम करा. हा. तुम्ही मला हुकूम द्या. हुकूम हा. घे तुझा हुकूम राम. अरे काय चाललंय काय? बरं चौकट काय मोठा नाही. ए किलोवर. अरे आता कसं हुकूम सांगतोय? आता शेवटचा आहे एकच राहिलाय. हा. इस्त्री. अरे असलं कसं हुकूम सांगतोय? असले हुकूम सांगायला आपण फक्त पत्ते घेतोय. हुकूम काय म्हणजे तुमची आज्ञा काय? तुम्हाला काय हवंय? आज्ञा हा. म्हणजे मी तुला आज्ञा करायची. हा.
मी तर असा गरीब माणूस आहे, मी तुला काय आज्ञा करणार? दिसतंय. ए म्हणून काय झालं? पण मी याच्याकडे काय मागू बरं? नको का? राहिलं. तेवढंच माझं काम वाचलं. नाही, असं नाही. आता आलाय तर काहीतरी मागतो ना, याच्याकडे काहीतरी मागून बघायचं का? हो, माझा काय मला एकदम वाईट वाटलं. वाईट वाटेल ना? एक काम कर, अरे माझ्या पायामध्ये ना चपला नाही घालायला, असंच फिरतो आम्हाला सगळीकडे. तर एक काम करशील का, तो आमच्या नगरीचा राजा घालतो ना तसा मस्त पैकी बूट आणून देऊ शकशील जादूने? चालेल. हा? कशी आपली आज्ञा? ओम फट स्वाहा. अरे अरे काय देण्याची पद्धत झाली का? असं जे शिकवलं का तुला तुझ्या शाळेमध्ये? हे काय? हे मी माझ्या रडण्याला ब्रेक लावलाय. असा? हो. काय बेटा रे? तेव्हा काय करणार? जेव्हा मला बाटलीत कोंडलं ना, तेव्हा माझं शिक्षणच अर्धवट राहिलं. बर. आणि हे काय? काय? मी तुला 2 बूट आणायला सांगितले होते, तू एकच का म्हणून घेऊन आला? ते सांगायचंच राहिलं तुम्हाला. काय? अहो, मी निम्मा शिमा राक्षस आहे ना. ते कळलं आम्हाला. मग तुम्ही जे मागा त्याच्या फक्त मी निम्माच पुरवू शकतो. हो, म्हणजे कुठली गोष्ट तुझ्याकडे मागताना दोनदा मागायची? हो? बर, जा अजून असले 2 बूट घेऊन ये. चालेल. जशी आपली आज्ञा. ओम फट स्वाहा. अरे काय पद्धत आहे का देण्याची? अरे वा, बूट तर मिळाले. असू दे. ए राक्षसा, कसे दिसतात मला हे बूट? एक दिसतंय. चांगलं दिसतंय ना? मग आता एक काम कर, या बुटावर हे कपडे चांगले नाही दिसत. हो. तर एक काम कर, काय? आमच्या नगरीचा राजा करतो ना तसा मस्तपैकी एक अंगारका पण घेऊन ये मला. चालेल. जशी आपली आज्ञा. अरे थांब. आणि हो, अंगारक्यासोबत घालायला पॅन्ट सुद्धा घेऊन ये पटकन. जशी अरे, आपली थांब, थांब. आणि त्याच्यासोबत आमचा राजा घालतो ना तसा एक मुकुट सुद्धा घेऊन ये पटकन. चालेल. जशी आपली अरे या सगळ्या गोष्टी फक्त दोनदा घेऊन ये, दुप्पट एवढंच सांगायचं होतं. पण ते घेऊन ये. तुला माहितीये का काय? हे काय आहे? हे दात घासाचा ब्रश आहे तो. हा दात घासण्याचा ब्रश आहे? हो. कसे दात घासत आहे? हा दात घासाचा ब्रश याचा आहे. हा कोण? याचं नाव माहितीये? काय? मोगॅम्बो. मोगॅम्बो? हो. ए बाळा, आणि ई कर ई. आणि तुझे वरचे दात घासायचे ना. अरे वा, म्हणून एवढे दात शुभ्र आहेत का? आणि आज हे काय? हा सांगायचं राहिलं, आज याचा वाढदिवस आहे. त्याचा वाढदिवस आहे? त्या मोगॅम्बोचा? हो. अरे रे. अरे ठीक आहे, जा एक काम कर, त्या सगळ्या गोष्टी सांगितल्या त्या गोष्टी फक्त दुप्पट घेऊन ये. बरं. हा बावट सगळ्या अर्धच घेऊन यायचं. नाही मोगॅम्बो. बाळा, तू आला. मी काय पोहा दिसतो का? मग जा. तशी आपली आज्ञा. ओम फट स्वाहा. अरे वा. सरांचा नाटक आहे ते ए राक्षसा, छान आहे रे. पॅन्ट पण छान आहे रे. टोपी विसरलास का? अरे त्या मोगॅम्बोला का त्याला टोपी घातली? चांगलं दिसतंय ना? चांगलं दिसतंय? हो. नाही दिसत. इथे छान दिसत ते. अरे वा, म्हणजे राजासारखी टोपी दिसली ही छान ड्रेस. अरे वा 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 वा, म्हणजे आता मी राजा होऊ शकतो. ए राक्षसा, हे सगळं माझ्या मम्मीला कळलं तर तिला किती आनंद होईल ना? हो. जा पटकन एक काम कर, माझ्या मम्मीला इथे घेऊन ये जादूने. पटकन घेऊन. तशी आपली आज्ञा. बाबा माझ्या 2 मम्मीला घेऊन ये. अरे हे बावट माझ्या अर्धीच मम्मी घेऊन ये. हुशार आहे, हुशार. तशी आपली आज्ञा. ओम फट स्वाहा.
हो हे बघ ना मम्मी त्याने कपडे नवीन दिले ते बूट नवीन दिले टोपी नवीन दिली हो का? हो मग असं काय राक्षस आहे? कसं ग? आम्हाला एक नवीन घरच आणून द्या ना. हो नवीन घर आणून दे ना हे राणी द्यायचं. हा. कशी आपली आज्ञा ओम फट स्वाहा. वा आई, नाही. हुस. खुश. अरे हे घर अर्धे कसे? अरे हो. मला तर वाटतंय हा काय निम्मा शिम्मा राक्षस नाही. हा तर अर्धवटच राक्षस दिसतो. अर्धवट. अरे, या बाईने पूर्ण माझी वाट लावून टाकली हो. हसते काय फुसफुस काय करते आणि आता ती माझी अर्धवट म्हणाली. अरे अपमान होतोय माझा अपमान. सतत अपमान होतोय. थांबा, या माझ्या अपमानामध्ये त्या बाईचं मी गाढवच करू का? गाढव? नको नको नको. गाढव नको. या बाईचं मी बेडूकच करून टाकतो. बसलो गाढव. बघा आता, मी राणी राणीला शिवाजी राणीला राणी. वेळ आहे का रे अरे माझी मम्मी किती चांगली आहे तिथं तू बेडूक करणार का नाही, मी राणी राणीला शिवाजी. वेळ आहे का माझ्या मम्मीचं बेडूक नको करू रे मालक, हा या बाईला जरा समजून सांगा. सांग ओ बाई, मी लय बेकार आहे. मी लय बेकार आहे. बेकार आहे. हा. म्हणजे तुला काही काम धंदा नाहीये. अरे असं नको करू. जरा काहीतरी काम धंदा कर. ओ मालक, ही बाई आता माझ्या डोक्यात जाऊन लागली आहे. ओ बाई, मी लय खराब आहे. मी लय खराब आहे. खराब आहे. हा. शी. तरी मी म्हणलं खराब वाटतंय काय? अरे, अपमान! घोर अपमान होतोय माझ्या इथे. थांबा, या माझ्या अपमानाबद्दल त्या बाईला आता मी भस्मच करून टाकतो. बघा आता. तूच करतो ना घे ती का पटकन झाली का राक्षसाला मारायची? असं घरी बोलत नाही मारतात. असंच पाहिजे जातो, मी दुसऱ्याच्या घरची धुणी मांडी करतो, पण तुमच्या इथे येणार नाही. असं जातो मी. अरे येत्या. अरे येत्या तुम्ही. अरे 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 थांब 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 थांब. अरे वेळ आहे इकडे इकडे इथे थांब असं मम्मीवर आपण जातात का ठीक आहे हे तुझं मोबाईल मो पकड तुझ्यापाशी हे तुझं आयडेंटिटी कार्ड वेळ आहे. अरे मी तुला समजून सांगितलं रे असं करू. अरे याला दिसत नाही की काय बोलत घे, नाही. धर. हा मी तिला समजून सांगतो मग नाही तुला मारलं सांगू समजून ए मम्मी अगं राक्षस आहे ना राक्षस आता काय मार नाही बाईला. आता नाही मारणार तिथे थांब तिथे थांब मारकुटी बाई कुठे? अगं मम्मी हा राक्षस आहे ना राक्षस हा निम्मा राक्षस आहे तो वेळ आहे पण छान आहे हा कुठलंही काम सांगितलं फक्त अर्ध करतो त्याला काही पण मागताना दुप्पट मागायचं तो सगळं आणून देतो हो का? हो हे राक्षसा एक काम कर हे कसं छान छान घर आणलंय असं अजून एक घर घेऊन ये. पटकन अजून एक कर. चल. कशी आपली आज्ञा? ओम फट स्वाहा. अरे वा खरंच की रे. आपल्याला नवीन घर मिळालं. नवीन कपडे. केव्हा मी हे सगळ्यांना दाखवेन असंच झालं बघ मला. हो आपल्या त्या शेजारच्या हसन आणि हसीनाला सांग. त्यांना सुद्धा खूप आनंद होईल. ए राक्षसा, जा आमच्या शेजारच्या त्या हसन हसीनाला घेऊन ये. हो पटकन घेऊन ये. ही बाई अशी का करते अशी? ए! इथे जा जा पटकन हसन हसीनाला घेऊन ये. घेऊ. कशी आपली आज्ञा? अरे अरे थांब 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 थांब. बघा वेळ
की नाही चिक्कार म्हणजे चिक्कार लाडू म्हणजे खायला सावकाश पडशील मागे चिक्कार खादाडच दिसतंय ना खादाडच आहे. खादाडच आहे तो. मला एक सांगा खादाड असून हा असा बारीक ती का अशी आहे नाही 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 मागू हो. कशी आपली आज्ञा ओम भट स्वाहा अरे थांब 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 थांब. अरे थांब. अरे एवढे लाडू आणलेला इथे काय कोणाचं लग्न आहे का? बरं झालं. अशीच खोड मोडायला पाहिजे. परत करणार नाही ना असं खादाडपणा. नाही नाही पुन्हा कधीच नाही पुन्हा ते लाडू नजरेसमोर सुद्धा नको पण हा दुसरं काही मिळालं तरी चालेल हा पेढे बट्टी गुलाबजामुन चुप बसा. बरं झालं बाई. आपल्याला नवीन घर मिळालं. नवे कपडे लत्ते. आता मी की नाही एक सोनाली म्हणते. अरे कशी नाही लग्न? लग्न? काहीतरी तुझं आपलं जाऊ दे. राहू दे. नको करू. अरे राहू दे कशाला? म्हणजे मी करीन ना लग्न. पण मम्मी मी करीन लग्न तर आता राजकन्याशीच करीन नाहीतर नाही करणार. काय म्हणाल राजाची मुलगी हो हो आता बाजार कपडे कुठे आहेत माझ्याकडे. मी करीन लग्न तर राजकन्याशी करीन नाहीतर नाही करणार. अरे देवा. याचं काय डोकं बिकं फिरलं की काय? अरे आपल्या घराण्यात कधी कुणी राजाच्या मुलीशी लग्न करायचा विचार तरी आणला होता का मनात? असू दे. अरे आपण कुठे? ते कुठे? अरे प्रत्यक्ष तुझ्या बापाने सुद्धा त्या भंगारवाल्याच्या मुलीशी लग्न केलं होतं. ए हसीना, कुणाला भंगारवाल्याची मुली म्हणतेस का? बायांनो मी काय म्हणतोय बायांनो बांधू नका ग बांधू नका प्रश्न केवढा गंभीर आहे आणि तुम्ही भांडत काय बसलाय भिकाऱ्यांसारख्या हे पहा आपण या मुद्द्यावर नीट विचार करू प्रश्न असा आहे की मी राजकन्याशी लग्न तुम्ही आपलं प्यारेने राजाच्या मुलीशी लग्न करावे की नाही या विषयावर मत करूया कसं हट. फुट. फुट. मतं बितं काही घ्यायची नाही. तुला सांगतो मला राजकन्याशी लग्न करायचंय म्हणजे करायचंय. करायचंय करायचंय करायचंय. हो हो पण जरा हळू मला काय वाटतं प्यारेच्या मम्मी आहे जेवढं म्हणत तर त्या किल्ल्यावर